नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. परत एकदा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या अफोर्डेबल होम्स चॅनलमध्ये. तर मित्रांनो, म्हाडा लॉटरी पुणे 2025 याची सोडत 11 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली आहे. लोकांना ही लॉटरी बऱ्यापैकी लक्षात राहण्यासारखी आहे. आता मात्र म्हाडाने चांगले निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. म्हाडाने आज सकाळी 7 वाजताच मला एक मेसेज पाठवला. मी उघडून पाहिला तर पाहतो तर काय सरप्राईज होतं मित्रांनो. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला होता की इतका हा निर्णय लगोलग घेतील असं वाटलं नव्हतं. 18 फेब्रुवारी 2026 नंतर ते अनामत रक्कम देणार होते. रिफंड डेट त्यांची ती ठरलेली होती. ती ठरलेली असताना सुद्धा त्यांनी आजच रिफंड करून टाकलेले आहेत. अनामत रक्कम जी आपली होती ती त्यांनी सगळ्यांच्या खात्यामध्ये परत करायला सांगितली. मी माझ्या मित्राला लगेच कॉल लावला आणि त्याच्याशी पण कन्फर्म करून घेतलं की तुला बाबा आलेत का म्हाडाची अनामत रक्कम, आपल्याला रिफंड मिळाली का. तर त्याने पण होकार दिला. तो म्हणाला हो, मला पण रिफंड मिळालेले आहेत. तर म्हाडाने ही चांगली गोष्ट केलेली आहे. सकाळी जो मेसेज आला तो PHADB म्हणजे पुणे हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट बोर्ड यांच्यातर्फे ते रिफंड अमाऊंटची मेसेज होता. तो बा मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवलेला आहे. हे एक चांगलं पाऊल म्हाडाने उचललेलं आहे अर्जदारांच्या बाबतीत. अर्जदारांचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा पडून राहण्यापेक्षा आणि 18 फेब्रुवारी नंतर म्हणजे आणखी 5-6 दिवस आपल्याकडे ठेवून घेण्यापेक्षा ते लगेच त्वरित त्यांनी निर्णय घेतलाय आणि ते रिफंड करायला सुरुवात केलेली. मला वाटतं की बऱ्यापैकी लोकांना हा मेसेज आला असेल. जर हा मेसेज आला नसेल तर कन्फर्म करून घ्या. एकदा ते कॉल सेंटरला कॉल लावा. अन्यथा तुम्ही हे पण तपासा की तुमचा वेटिंग लिस्ट मध्ये आहे की तुम्हाला नंबर विनर लिस्ट मध्ये आहे का, हे सुद्धा पाहून घेऊ शकता. आणि ते कसं पाहायचं मी हे तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो आहे. याच्याबद्दल मी डिटेल माहिती व्हिडिओ मी पुढच्या उद्या किंवा परवा बनवलेला आहे. पूर्ण प्रोसेस त्यामध्ये आहे, ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला housing.mhada.gov.in वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पब्लिश्ड ऍप्लिकेशन आणि ड्रॉ रिझल्ट असे 2 ऑप्शन खाली दिसत आहेत पहा मित्रांनो. त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पब्लिश्ड ऍप्लिकेशन वरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही अशी स्क्रीन ओपन होईल. त्याच्यामध्ये स्पष्टपणे तुम्हाला 2 रंग दिसतील. एक्सेप्टेड ऍप्लिकेशन जे आहेत म्हणजे पात्र अर्ज आहेत ते हिरव्या रंगामध्ये दिसतील आणि रिजेक्टेड आहेत ते लाल रंगामध्ये दिसतील. आता मी ते ओपन करून पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये अजून अपडेट झालेलं नाही. ही जे आता विनर लिस्ट आहे ती अजून अपडेट झालेली दिसली नाही मला. त्याच्या बाजूलाच एक क्लाउड डाउनलोड म्हणून असं येत आहे. ऍक्सेप्टेड लिस्टच्या बाजूला व्ह्यू ऍप्लिकंट बटन केल्यानंतर तुम्हाला क्लाउड डाउनलोड म्हणून असं येईल. त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमची विनर लिस्ट डाउनलोड होईल. पण आता सध्याला मी ते करून बघितलं, ते अजून अपडेट झालेलं नाही. 26/12/2025 ची जी फायनल लिस्ट ऑफ ऍप्लिकेशनची होती तीच अजून त्यामध्ये आहे. दुसरा ऑप्शन सुद्धा असा आहे की तुम्ही ड्रॉ रिझल्ट वरती जर क्लिक केलं तर त्याच्यावरती तुम्हाला दिसून येईल की ऍप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यावरती विनर आहात की नाही हे तुम्हाला तिथे दिसून येणार आहे. म्हणजे अजून म्हाडातर्फे विनर लिस्ट अपलोड केलेली नाही मित्रांनो. तर पात्र अर्जांची अंतिम यादी जी आल्यानंतर म्हणजे जे आता जी पात्र अर्ज आहेत विनर लिस्ट आहे ती येईल. त्यानंतर तुम्हाला बरीच कागदपत्रांची जमवाजमव करून ठेवावी लागणार आहे. त्यामध्ये डोमासाईल सर्टिफिकेट असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, प्रमाणपत्र असतील, आरक्षणनिहाय प्रमाणपत्र असतील. आणि जर का यामध्ये काही बनावटी आणि चुकीची माहिती देण्यात आली असेल, काही लपवलेली असेल माहिती, तर मित्रांनो तशा प्रकारचा अर्ज जर असेल तर ते कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येतो आणि अर्जदारावर कायदेशीर कारवाई सुद्धा करण्यात येते. तसेच जी प्रमाणपत्रे अलाउड विथ कंडिशन सहित सोडतीसाठी पात्र केली असतील अशा प्रमाणपत्रांची पुनर्पडताळणी केली जाते आणि जर त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या अर्जदाराचा अर्ज वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द केले जाते, हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि जर काही तुमचे शंका प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. परत एकदा सर्वांना मनापासून जय महाराष्ट्र.